नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय तो अत्यंत महत्त्वाचा, घराघरात पोहोचलेला आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा घरांमध्ये याचे पेशंट्स आपल्याला दिसून येतात असा विषय, आणि तो म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. आणि एकूणच आज ते जागतिक संकट हो घातलंय. काय आहे नेमकं उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, त्याची लक्षणं कारण काय असू शकतात, नवीन आलेल्या ट्रीटमेंट्स काय आहेत आणि लोक यापासून वाचू कसे शकतात, या संपूर्ण अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याकरता आपल्या सोबत आज आहेत डॉक्टर अमित पाटील. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर अमित पाटील हे स्वतः सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून ते सुराणा सेठिया हॉस्पिटल, चेंबूर, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर सैफी हॉस्पिटल, ब्रिच कँडी हॉस्पिटल, बोखाड हॉस्पिटल या सगळ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टर कन्सल्टंट म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहत आहेत. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन. नेमका काय विषय आहे आपण समजून घेऊया. आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, मी जसं म्हटलं तसं की अनफॉर्च्युनेटली हा आजार आज घराघरात पोहोचलेला आहे. भारतात जर का परिस्थिती बघितली तर प्रत्येक घरामध्ये एखादा माणूस तर दिसतो की ज्याला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन आहे. तर एक्झॅक्टली थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सुरुवातीला आपण समजावून सांगू शकता का की उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय? हो, उच्च रक्तदाब समजून घेण्याआधी मी तुम्हाला रक्तदाब काय ते सांगतो. हृदयाला पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्यासाठी ब्लड पंप करावे लागते. हे जे पंप केलेले ब्लड आहे हे रक्तवाहिन्यांमधून वाहते आणि पूर्ण शरीरात जाते. रक्तवाहिन्या ज्या असतात त्यांच्यामध्ये त्यांचा डिनो एक दाब असतो आणि त्या दाबाच्या अगेन्स्ट ब्लड प्रवाह पूर्ण शरीराला जात असतो. तर हृदयाला पूर्ण पेरिफेरीमध्ये ब्लड पोहोचवण्यासाठी एक विशिष्ट दाबाच्या नुसार पंप करावे लागते. हा जो दाब असतो त्याला रक्तदाब म्हणतात. नॉर्मली हा जो रक्तदाब असतो तो 140/90 म्हणजे उच्चांक जो असतो, वरचा जो ब्लड प्रेशर असतो नॉर्मल तो 140 असतो आणि खालचा जेव्हा हार्ट रिलॅक्स होते, हृदय रिलॅक्स होते त्यावेळेचा जो उच्चांक असतो तो असतो 90. तर 140/90च्या खाली हा रक्तदाब असला पाहिजे. जर हा रक्तदाब 140/90 याच्या वर गेला तर त्याला उच्च रक्तदाब म्हटले जाते. एकूणच आपण जर का बघितलं की उच्च रक्तदाब म्हणजे तुम्ही समजावून सांगितलं, परंतु लोकांना नेमकी कल्पना नसते की आपण तो मॉनिटर कसं करायचा किंवा आपल्याला ते कळलं कसं पाहिजे किंवा आपल्याला हायपरटेन्शन नेमकं आहे हे नेमकं कसं समजलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण बोलूया. परंतु जसं मी म्हटलं की आता भारतामध्ये असंख्य पेशंट्स आपल्याला दिसत आहेत, तर एकूणच भारतात आणि जगातच याचा प्रभाव किती आहे, इन्सिडेन्सेस किती दिसून येतात, तुमच्याकडे पेशंट्स नेमके कसे येतात? बरोबर. जर तुम्ही बघणार ओव्हर द टाइम हायपरटेन्शनचे जे इन्सिडेन्स आहे ते खूप वाढलेलं आहे. तर जगाचं तुम्ही बघणार तर 1 अब्जापेक्षा जास्त पेशंट्स जगात आहेत. आणि तुम्ही जर इंडियन डाटा बघितला तर स्त्रियांमध्ये 5 पैकी 1 स्त्री हे हायपरटेन्शनने सफर होते आहे आणि पुरुषांमध्ये 4 पैकी 1. आणि जर तुम्ही जिओग्राफिकल डाटा बघितला, जे अर्बन पॉप्युलेशन आहे त्यामध्ये ऑलमोस्ट 1/3 पॉप्युलेशन म्हणजे अराउंड 32% ऑफ द जे आहे लोक हे हायपरटेन्शनने झुंजत आहेत आणि 25% रूरल एरियामध्ये हायपरटेन्शनचा इन्सिडेन्स आहे. सो एवढ्या हाय प्रमाणात हायपरटेन्शनचा इन्सिडेन्स आज जगभरात दिसून येत आहे. नक्की. म्हणजे तुम्ही एकूणच म्हणालात तसं की हा संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आणि याचे पेशंट्स खूप दिसत आहेत. तुमच्याकडे मला वाटतं असे असंख्य पेशंट येत असतील. डॉक्टर, आपण जसं उच्च रक्तदाब समजावून सांगितलं तसं त्याचे काही प्रकार किंवा टाइप्स असं काही असतं, तसं दिसून येतं? हो, उच्च रक्तदाबाचे 2 प्रकार ग्रॉसली आपण ठरवतो. एक सेकंडरी म्हणजे काही दुसरा आजार शरीरामध्ये आहे ज्यामुळे उच्च रक्तदाब डेव्हलप झालाय, आणि दुसरं असतं इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणजे ज्याच्यात काही स्पेसिफिक दुसरं कारण नसतं. दुसरं कारण म्हणजे काय की जर कुणाला मूत्रपिंडाचा आजार असेल तर त्या केसमध्ये त्याला सेकंडरी हायपरटेन्शन डेव्हलप होऊ शकतो. किंवा काही ग्रंथी असतात जसं थायरॉइड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, यांच्या आजारामुळे हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया ही एक कंडिशन आहे ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर होतो. अशा ज्या कंडिशन आहे ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. ज्यावेळेस ह्या कंडिशन नसतात त्याला इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतात. युजली ते वयोमानानुसार ज्या रक्तवाहिन्या असतात त्या हार्ड होतात आणि ब्लड प्रेशर उच्च रक्तदाब डेव्हलप होतो. दॅट इज इसेन्शियल हायपरटेन्शन. तर असे ग्रॉस 2 प्रकार आपण उच्च रक्तदाबाचे म्हणत असतो, इसेन्शियल हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन.
नक्की. आणि जसं आपण म्हणतो की आता उच्च रक्तदाब त्याचं प्रमाण वाढतं हे आहे, परंतु एकूणच जर का बघितलं तर लाईफस्टाईल पण बदललेली आहे. जर आपण काही वर्षांपूर्वी बघितलं तर एवढे पेशंट्स मला वाटतं दिसायचे नाही. आज अचानक ही संख्या वाढताना दिसते. जगभरातच एवढे हायपरटेन्शनचे पेशंट दिसत आहेत. तर त्याच्या मागे नेमकी काही कारण आहेत का? आणि प्रामुख्याने मला तुम्हाला विचारायचं आहे की काळानुरूप ही कारण कुठेतरी बदलताना दिसत आहेत का? जर तुम्ही म्हणणार की रिस्क फॅक्टर्स आपण म्हणतो की कशामुळे उच्च रक्तदाब डेव्हलप होऊ शकतो, तर तुम्ही बघणार ओव्हर द टाइम, जर तुम्ही टाइम ट्रेंडचं म्हटलं तर आपलं वर्किंग स्टाईल आपल्या पूर्वजांचं आणि आपलं जर आपण कम्पेअर केलं तर जीवनशैलीत खूप सारे बदल झाले. पहिले ऍक्टिव्ह लाईफस्टाईल होती, आता सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. बसून बसून जास्तीत जास्त काम होतात, मशिनरी झाल्या आहेत, त्यामुळे ऍक्टिव्ह वर्क तेवढं राहिलेलं नाही. तर सिडेंटरी लाईफस्टाईल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन फॉर हाय ब्लड प्रेशर. त्याच्या व्यतिरिक्त आपले जे फूड हॅबिट्स आहेत त्याही बदलल्या आहेत. खूप ऑइली खाणं, त्यानंतर मिठाचं प्रमाण जास्त असलेलं फूड खाणं, लठ्ठपणा, ह्या सगळ्या गोष्टी याला कॉन्ट्रीब्युट करतात उच्च रक्तदाब डेव्हलप होण्यासाठी. या व्यतिरिक्त ऍडिक्शन्स हे एक इम्पॉर्टंट कारण आहे, जसं स्मोकिंग, अल्कोहोल, तंबाखू, ह्या गोष्टीही याला कॉन्ट्रीब्युट करतात. आणि खूप इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसफुल लाईफस्टाईल हे स्वतः एक कारण आहे उच्च रक्तदाबासाठी. आणि त्यासाठी स्ट्रेस रिलिव्हर्स जे आहेत ते सगळे आपले आता रिसेंट लाईफस्टाईल जी आहे त्यामध्ये आपल्याला दिसत नाही. जसं मेडिटेशन करणं, योगा करणं, एक्सरसाइज करणं, याचं सगळ्याचं प्रमाण कमी झालं आहे. ह्या सगळ्या एकंदरीत ह्या कारणांमुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात सध्या वाढलेले आहे. नक्कीच. म्हणजे एकूण आपण जर का बघितलं जसं तुम्ही म्हणालात तसं की आजची लाईफस्टाईल कुठेतरी बदललेली आहे. सगळ्याच गोष्टी, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, मला वाटतं झोप कुठेतरी अपुरी होती, स्ट्रेस लेवल वाढल्या, त्या सगळ्यामुळे कुठेतरी हे पेशंट्स वाढताना दिसत आहेत. पण जसं मी मगाशी म्हणलं डॉक्टर की आपल्याला उच्च रक्तदाब आहे का किंवा हायपरटेन्शनकडे आपण जातोय का, या दृष्टिकोनातून काही सामान्य लक्षणं असतात का, किंवा काय गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण मॉनिटर केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, ज्याने आपल्याला कळेल की आपण या आजाराकडे जातोय किंवा आपल्याला झालेला आहे? बरोबर. खरं सांगायला झालं तर उच्च रक्तदाब जेव्हा इनिशियल स्टेज मध्ये असते त्यावेळेस कुठलीही लक्षणं येत नाही. जास्तीत जास्त पेशंट जे आहेत ते इन्सिडेंटल डायग्नोसिस आम्ही जे म्हणतो, जे रुटीन हेल्थ चेकअप साठी आले तेव्हा आपल्याला कळलं की उच्च रक्तदाब आहे, अशा प्रकारे असतं. त्यामुळे आम्ही ऍडवाइस करतो की 40च्या वयानंतर, ऍटलिस्ट 40च्या वयानंतर सगळ्यांनी आपलं रुटीन हेल्थ चेकअप करावं, ज्यामध्ये ब्लड प्रेशर आपला एक पार्ट असतो चेकअपचा. ज्यावेळेस उच्च रक्तदाब डेव्हलप होतो, जरी जास्तीत जास्त पेशंट असिम्प्टमॅटिक असतात तरी काही लक्षणं येतात. त्यामध्ये डोके दुखणे अर्ली मॉर्निंग, त्याच्यानंतर थकवा जाणवणं, चालताना दम लागणं, त्याच्यानंतर काही वेळेस खूप जास्त उच्च रक्तदाब झाला तर हाताची थरकापी होणं, नाकातून ब्लिडिंग होणं, दिसायला त्रास होणं, असे सगळे लक्षण दिसतात. आणि खूपच जास्त, ज्याला आम्ही हायपरटेन्सिव्ह अर्जन्सी किंवा इमर्जन्सी म्हणतो, ह्या लेवलला जर उच्च रक्तदाब केला तर मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, रक्तपुरवठा कमी होऊन स्ट्रोक होणं, हार्ट अटॅक येणं, मूत्रपिंड फेल्युअर होणं, हे सगळे आजार त्यात दिसून येतात. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की प्रामुख्याने डोकंदुखी असेल किंवा असे कुठले छोटे छोटे जे सिम्पटम्स आहेत त्यांनी कुठेतरी सुरुवात होते, थकवा येणं किंवा डोकं दुखणं यांनी कुठेतरी सुरुवात होते. आणि तुम्ही म्हणालात तसं की हे पुढे जाऊन आणखीन गंभीर स्वरूप सुद्धा धारण करू शकतात जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर. त्या अनुषंगाने डॉक्टर ट्रीटमेंट पार्ट काय असू शकतो आणि एकूणच आपण हे टाळावं किंवा उच्च रक्तदाब आपल्याला होऊ नये या दृष्टिकोनातून काय करता येऊ शकतं, या अनुषंगाने आपण एक चर्चा पुढे चालू ठेवूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम. ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमित पाटील. आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर, आपण जसं बघितलं की आपण त्याची लक्षणं बघितली, कारणं बघितली आणि एकूणच जसं तुम्ही म्हणालात की उच्च रक्तदाब म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रमाण कसं वाढतंय, हे सगळं आपण प्रेक्षकांना सांगितलं. परंतु जसं तुम्ही सांगितलं की काही लक्षणं दिसून येतात, परंतु आता ही लक्षणं दिसल्यानंतर त्याचं नेमकं निदान कसं करायचं, त्याकरता डॉक्टरांकडे काय कुठल्या प्रोसिजरसाठी जायचं, या दृष्टिकोनातून काय सांगाल? हो, उच्च रक्तदाबाच्या निदानासाठी आम्ही ब्लड प्रेशर मेजर करतो, स्पिग्मोमॅनोमीटर म्हणतात इन्स्ट्रुमेंटला. तर असं नाही की पेशंट क्लिनिकला आले आणि त्यांचं फक्त एकच रिडिंग हाय साईडला आलं आणि आम्ही त्याला उच्च रक्तदाब म्हणून लेबल करतो, असं नसतं. आम्ही कमीत कमी 3 रिडिंग्स घेत असतो हाफ आवरच्या गॅपने आमच्या क्लिनिकमध्ये. काही वेळेस हॉस्पिटलला आल्यावरच पेशंटचे ब्लड प्रेशर हाय येऊ शकते, त्याला व्हाईट कोट हायपरटेन्शन आम्ही म्हणतो. तर त्या केसमध्ये फर्स्ट रिडिंग हा येऊ शकतं, पण हाफ एन आवरच्या गॅपने अजून 2 रिडिंग्स घेतो. त्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर जर
हाय साईडला राहत असेल तर आम्ही त्याला उच्च रक्तदाब म्हणून लेबल करतो आणि ट्रीटमेंट चालू करतो. ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हाही एक इन्व्हेस्टिगेशन असतो. त्यामध्ये आम्ही ब्लड प्रेशर मेजर करणारं डिव्हाइस जे असतं ते पेशंटला लावतो आणि त्यांच्या रुटीन ऍक्टिव्हिटीज त्यांना कंडक्ट करायला सांगतो. काही वेळेस कसं असतं की काही पेशंटचं ब्लड प्रेशर रात्रीच्या वेळी वाढतं, त्याला नॉन डीपर्स म्हणतात. आयडियली रात्री आपलं ब्लड प्रेशर कमी होते, पण काही काही पेशंटचे नाही होत कमी. तर त्या केसमध्ये हा मिसिंग पार्ट ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंगने आपण पिकअप करू शकतो आणि दॅट इज बेस्ट वे. घरी कोणाचं ब्लड प्रेशर किती आहे ते ॲम्ब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग डिव्हाइस जे आहे ते दर तासाला रिडिंग घेत असतं आणि आपल्याला कम्प्लीट डाटा भेटतो 24 आवर्सच्या ब्लड प्रेशरचा. तर हे काही मॉडॅलिटीज आहे उच्च रक्तदाब निदान करण्याच्या. आता ट्रीटमेंट पार्ट जो आहे 3 पार्टमध्ये आम्ही ट्रीटमेंट पार्ट डिव्हाइड करतो. डॉक्टर, तुम्ही जसं सांगितलं तसं की आता आपण निदान कसं करू शकतो या प्रामुख्याने गोष्टी होत्या. अशा प्रकारे एकदा आपण डायग्नोज केलं की या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे, तर मग त्या दृष्टिकोनातनं त्याने नेमकं कुठल्या डॉक्टरकडे पहिले तर जाणं एक्सपेक्टेड आहे आणि त्यानंतर ट्रीटमेंट पार्ट नेमका कशा प्रकारे चालू होतो, कोणत्या कोणत्या पद्धतीचे ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत? उच्च रक्तदाबाचं ट्रीटमेंट पार्ट जर म्हटलं तर बेसिक टू ॲडव्हान्स ह्या प्रकारे ट्रीटमेंट मोडॅलिटी आहेच. सगळ्यात पहिले आणि इम्पॉर्टंट पार्ट जो आहे जीवनशैलीमधले चेंजेस. त्यानंतर दुसरा पार्ट येतो औषधं, मेडिकल ट्रीटमेंट, आणि लेटेस्ट ट्रीटमेंटमध्ये जे आहे नोवेल थेरपीज त्याच्यात येतो इंटरव्हेन्शन पार्ट. तर जीवनशैलीमध्ये काय चेंजेस करावे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर हेल्दी लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये तुमचं एक्झरसाईज, प्रत्येक व्यक्तीला आठवडाभरामध्ये कमीत कमी 150 मिनिट एरोबिक एक्सरसाइज केल्या पाहिजे. ब्रिस्क वॉकिंग, थोडं फास्ट वॉकिंग जे असतं ते आठवड्याभरात कम्प्लीट तुम्ही 150 मिनिटं कमीत कमी केलं पाहिजे. त्याच्यानंतर आठवड्याचे 2 दिवस वेट लिफ्ट ट्रेनिंग केलं पाहिजे. या व्यतिरिक्त योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी तुमचं स्ट्रेस लेवल कमी करू शकतात आणि तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यामध्ये हेल्प करू शकतात. यानंतर अबाउट फूड खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे उच्च रक्तदाब कंट्रोल करण्यासाठी. फूड व्यवस्थित असणं. आता जे सध्याचे प्रिझर्व्ड फूड जे असतात त्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. तुम्ही जर बघा चिप्स, वेपर्स किंवा जंक फूड्स याच्यात मीठ खूप जास्त प्रमाणात असतं आणि मिठाचं प्रमाण जर जास्त असेल तर उच्च रक्तदाब होण्याचे चान्सेस जास्त असतात. आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं आहे की मिठाचं प्रमाण कमी केल्यावर ऑलमोस्ट 5 ते 10 ml ब्लड प्रेशर पेशंटचं कमी होतं पहिल्या डाएटपेक्षा. तर त्यामुळे मिठाचं प्रमाण रिस्ट्रिक्टेड असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर चरबीयुक्त पदार्थ, बाहेरचं जंक फूड हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे तर हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आहारामध्ये जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲडिक्शन हा खूप इम्पॉर्टंट कारण आहे उच्च रक्तदाबाचा. त्यामुळे स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. हे तुमचं झालं जीवनशैली. ह्या गोष्टींवर जर वर्कआउट केलं तर डेफिनेटली हे तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी हेल्प करणार. नाव आता मी तुम्हाला मेडिकल थेरपी, मेडिसिन्स बद्दल सांगतो. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स असतात. त्यामध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, बीटा ब्लॉकर्स, डायरेटिक थेरपी, एस इनिबिटर्स हे सगळे मेडिसिन्सचे नावं आहेत. याच्या व्यतिरिक्तही सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट अल्फा ब्लॉकर्स आहेत, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक्स आहेत. हे सगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स आपण पेशंट्सला चालू करतो. त्यामध्ये फर्स्ट लाईन थेरपी असते, सेकंड लाईन थेरपी असते. पेशंटचे ब्लड प्रेशर किती आहे, खूप जास्त असेल तर कॉम्बिनेशन थेरपीजही द्याव्या लागतात आणि ज्या प्रकारे पेशंटचा रिस्पॉन्स असतो त्यानुसार पुढच्या मेडिसिन ऍड केली जाते किंवा वजा केले जातात आणि मेडिकल थेरपीने पेशंटचे ब्लड प्रेशर कंट्रोल केले जाते. पण नो डाऊट पहिले जीवनशैली चेंजेस आणि त्यासोबत मेडिसिन्स. जसं जीवनशैली चेंजेस आणि मेडिसिन्सने त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोल येणार तर आपण मेडिसिन्स जे आहे त्या कमी करायचा प्रयत्न करतो. आणि जसं ट्रीटमेंट चालू केलं असतं फॉलोअप मध्ये आपण ब्लड प्रेशर मॉनिटरिंग प्लस हे जे औषधं चालू केले आहे त्यांचा काही साईड इफेक्ट होतोय का ते सगळं मॉनिटरिंग ठेवत असतो. पण अनफॉर्च्युनेटली काही पेशंट असे असतात की त्यांना ह्या मेडिकल थेरपीच्या आपल्या फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन ऍड करूनही, जीवनशैली चेंजेस करूनही ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही येत. तर अशा वेळेस इंटरव्हेन्शनचा रोल येत असतो.
आता ब्लड प्रेशर जे आहे, ज्यावेळेस 3 अँटी हायपरटेन्सिव्ह देऊन, ज्याच्यामध्ये एक डायरेटिक जे लघवी होण्याचं औषध असतं तेही असेल, फुल डोस मध्ये दिल्यानंतर सेकंड लाईन ट्रीटमेंट ऍड केल्यानंतर पण जर ब्लड प्रेशर कंट्रोल येत नसेल तर त्याला रिफ्रॅक्टरी हायपरटेन्शन म्हणतात. तर अशा केसमध्ये आता इंटरव्हेन्शन अप्रोच आला आहे, नोवेल थेरपी रिनल डिनर्वेशन. ह्या थेरपीने आपण रिफ्रॅक्टरी हायपरटेन्शन जे आहे ते कंट्रोल करू शकतो आणि जे मेडिसिन रिक्वायरमेंट जी आहे ती कमी करू शकतो, सो दॅट कमी मेडिसिन झाल्यावर साईड इफेक्टचे चान्सेसही कमी होतात. तर रिनल डिनर्वेशन थेरपीमध्ये आपण काय करतो, आपल्या पायाची जी शुद्ध धमनी असते, फिमोरल आर्टरी, त्या ठिकाणून आपण एक सुई टाकतो, त्याच्यातून एक कॅथेटर टाकतो. वायरसारखी एक डिव्हाइस असते, ते आपल्या मूत्रपिंडाच्या धमनीपर्यंत जाते. तर मूत्रपिंडाची जी धमनी असते तिच्यावरती सिम्पॅथेटिक फायबर्स असतात, त्यांचा खूप मेन रोल असतो उच्च रक्तदाब वाढवण्यामध्ये. तर आपले जे टार्गेट आहे रिनल डिनर्वेशन मध्ये, ह्या सिम्पॅथेटिक फायबर्स आपले टार्गेट असतात. तर ह्या थेरपीचा 10 वर्षाचा डाटा आहे, ज्यामध्ये खूप एक्सलंट रिझल्ट आले आहेत. तर हे जे डिव्हाइस असते रिनल डिनर्वेशन कॅथेटर, ते आपण पायाच्या शुद्ध धमनीमधून मूत्रपिंडाच्या शुद्ध धमनीपर्यंत नेतो आणि त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन एनर्जी ह्या ज्या सिम्पॅथेटिक फायबर्स असतो त्यांना आपण डिॲक्टिव्हेट करतो. एक प्रकारे सिंपल भाषेत सांगायचं झालं तर ते डिॲक्टिव्हेट झाल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येते. ही जी प्रोसिजर आहे ही 100% सेफ आहे. आपण पेशंटच्या शरीरामध्ये कुठलेही डिव्हाइस, स्टेंट सोडत नाही. कॅथेटर टाकून रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन करून कॅथेटर बाहेर काढले जाते. तर रेसिड्युअल काही डिव्हाइस वगैरे राहत नाही. आणि ओव्हर द टाइम जर आपण बघितलं तर ऑलवेज ऑन इफेक्ट याचा म्हटला जातो, म्हणजे 24 तास याचा इफेक्ट असतो. औषधांसारखं नाही की एका औषधाचा इफेक्ट 12 तास 16 तास असा असू शकतो त्यांच्या क्षमतेनुसार. तर रिनल डिनर्वेशनचा इफेक्ट लॉंग टर्म असतो. इव्हन आपण 5 वर्ष 10 वर्षांतरी बघितलं तर इफेक्ट इनफॅक्ट वाढत जातो, असं स्टडीज मध्ये आढळून आलं आहे. तर ही नोवेल थेरपी आहे, हिची रिझल्ट ही खूप छान आहेत आणि खूप साऱ्या पेशंट्सवर आपल्या भारतातही केली गेली आहे आणि चांगले रिझल्ट भेटले आहे. तर एकूणच आपण बघितलं तर खूप नवीन तुम्ही एक नोवेल थेरपी पण आताही सांगितली आणि एकूणच हे सगळे मेडिसिन्स आहेत किंवा जसं तुम्ही म्हणाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जीवनशैलीत बदल. मला वाटतं डॉक्टर ह्या अशा सगळ्या गोष्टी करून सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट दुर्लक्ष पण करतात. म्हणजे तुमच्याकडे येणारे पेशंट, ट्रीटमेंट घेणारे पेशंट एक वर्ग, दुसरा वर्ग असा असतो की कितीही काही झालं तरी काहीच करत नाही, दुर्लक्ष करतात. मग अशा वेळेला हायपरटेन्शनचे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात का आणि त्याच्यामुळे काही लाईफ थ्रेटनिंग गोष्टी त्यांच्याबरोबर घडू शकतात का, याविषयी काय सांगा. खूप महत्वाचा मुद्दा सांगितला तुम्ही, दुर्लक्ष. मी आपल्या जे आमच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघतो, पेशंट आमच्याकडे येतात, आम्ही हायपरटेन्शन डायग्नोज करतो, ट्रीटमेंट चालू करतो, त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येते. खूप कॉमन गैरसमज आहे की माझं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आलं, मी आता मेडिसिन बंद करणार, आणि तिथेच प्रॉब्लेम होतो. असे पेशंट्स रिबाउंड हायपरटेन्शन किंवा एक्साइटेड हायपरटेन्शन सोबत प्रेझेंट करतात आमच्याकडे आणि कॉम्प्लिकेशन सोबत येतात. त्यामुळे हा एक गैरसमज सगळ्यांनी दूर करावा. तुमचं जर ब्लड प्रेशर मेडिसिन्सने कंट्रोल झालं असेल तर ते मेडिसिन्समुळे कंट्रोल आहे. तुम्ही जर मेडिसिन बंद करणार तर पुन्हा ब्लड प्रेशर हाय होणार. तर ही कॉमन मिस्टेक आहे. जर तुम्ही डाटा बघणार, वर्ल्डचा डाटा, त्याच्यामध्ये ज्या पेशंट्सला उच्च रक्तदाब आहे त्यापैकी फक्त 1/3 पेशंट्सला प्रॉपर ट्रीटमेंट हायपरटेन्शनची जाते. त्यापैकी जे 1/3 आहेत ते ट्रीटमेंट घेतात पण ते प्रॉपर कॉम्प्लायन्स दाखवत नाही आणि राहिलेले 1/3 ट्रीटमेंटच घेत नाहीत. तर हा जगाचा डाटा आहे. ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये ही कंडिशन आहे आज. त्यामुळे कॉम्प्लायन्स म्हणजे रेग्युलर मेडिसिन घेणं, जीवनशैलीतले चेंजेस परसिस्टंटली ठेवणं खूप आवश्यक आहे. जर नाही केलं तर आपण कॉम्प्लिकेशन्सच्या डायरेक्शनने जातो ब्लड प्रेशर कंट्रोल नसल्यामुळे. तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? जर उच्च रक्तदाब खूप हायर साईडला गेला तर शरीरातले सर्व मेजर ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात. स्टार्टिंग तुम्हाला जर सांगायचं झालं हेड टू टो, तर डोळ्यांचं व्हिजन जाऊ शकतं रक्तस्राव झाल्यामुळे, डोळ्यामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे. मेंदूमध्ये दोघही गोष्टी होऊ शकतात. एक तर रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो, त्याच्याने पॅरालिसिस होतं, अर्धांगवायू जे म्हणतो आपण, किंवा रक्ताचा स्राव होऊ शकतो, त्याला इंट्राक्रॅनियल हेमरेज म्हणतात. तर ह्या दोघही कंडिशन जीव घेण्या आहेत. एवढे मेजर कॉम्प्लिकेशन मेंदूशी रिलेटेड होऊ शकतात. कमिंग टू द हार्टमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा छातीत दुखणे चालू होऊ शकतो, ज्याला आपण अंजायना म्हणतो.
हार्ट अटॅक आल्याने हार्टचं पंपिंग कमी होणार किंवा हृदयाचे ठोके अनियमित झाले तर जीव जाण्याचाही धोका असतो. तर हेही लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन आहे रिलेटेड टू हार्ट. पुढे जाता किडनी डॅमेज होऊन किडनी फेल होऊ शकते. तर हे सगळे मेजर कॉम्प्लिकेशन आहेत रिलेटेड टू ब्रेन, हार्ट, किडनी. आणि जर ब्लड प्रेशर कंट्रोल नसेल किंवा उच्च रक्तदाब वाढला तर ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सला आपल्याला फेस करावे लागते. नक्कीच मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही म्हणाला तसं की दुर्लक्ष करून चालणार नाही कुठे. परंतु त्या अनुषंगानेच मला तुम्हाला जाता जाता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता ज्यांना हायपरटेन्शन झालेलं आहे किंवा उच्च रक्तदाब झालेला आहे त्यांनी एक तर बेसिकली काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं होऊ नये याकरता आपण प्रिकॉशनरी काही करू शकतो का, काय सांगाल जाता आता? उच्च रक्तदाब होऊ नये ह्यासाठी जे हेल्दी पॉप्युलेशन आहे त्याला मी एक सांगू इच्छितो की हेल्दी लाईफस्टाईल, जसं मी पहिलेही डिस्कस केलं की एक्झरसाइज 150 मिनिटं आठवड्याला एरोब एक्झरसाइज खूप मस्ट आहे. तुमचे फूड जे आहे त्याच्यामध्ये ऑइली स्पायसी फूड अवॉइड करणं, जंक फूड अवॉइड करणं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जास्त ठेवणं, फ्रूट्स जास्त ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि ॲडिक्शनच्या आहारी जाऊ नये. स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको हे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत लाईफस्टाईलमध्ये. त्यानंतर ज्यांना ऑलरेडी हायपरटेन्शन डायग्नोज झालं आहे त्यांचा कॉम्प्लायन्स जे आपण आता डिस्कस केलं तर कॉम्प्लायन्स असणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेवर नियमित मेडिसिन नाही घेतल्या तर रिबाउंड हायपरटेन्शन होऊन कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर ह्या गोष्टी आहेत की तुमचं लाईफस्टाईल आणि मेडिसिन्स ह्या दोन गोष्टींवर तुमचा भर असला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात तसं की एक तर ज्यांना झालाय त्यांनी लक्ष देणं आणि प्रॉपर ट्रीटमेंट आणि सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे, आणि ज्यांना झाला नाहीये मला वाटतं त्यांच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या जरी केल्या तरी मला वाटतं आपण हे जो नंबर कुठेतरी वाढलाय तो कमी करण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करू शकू. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा विषय आहे उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन. तुम्ही आज इथे येऊन त्या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. या विषयासह आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.